नमस्कार मुलांनो, आता तुमची महाराष्ट्र MCA-CETची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि दिस इज द मोस्ट क्रुशियल टाईम. कारण एवढ्या दिवसात जी पण तुम्ही मेहनत घेतली, जे पण एफर्ट्स घेतले, जे पण काम केलं आहे, जेवढा अभ्यास केला आहे, काय काय केलं आहे, हे सगळं खूप जास्त महत्त्व ह्याला असणार आहे की तुम्ही शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी तुमचा पेपर आहे, तेव्हा तुम्ही कसं परफॉर्म करता त्या 1.5-2 तासात किंवा पेपरच्या अगोदरही आणि ह्या दिवसातही तुमचा माइंडसेट काय असतो, तुम्ही कसं प्रिपेअर होताय फॉर बीइंग रेडी इन दॅट प्रेशराइज्ड एन्व्हायरमेंट. जे तुम्हाला एन्झायटी होती आहे, यू आर फिलिंग बॅड, तुम्हाला यू आर फिलिंग की हे मिस आऊट झालं आहे, ते मिस आऊट झालं आहे, हे नाही होते, ते नाही होते, एवढं राहिलं आहे, एक्झाम एवढी जवळ आली आहे, मी अंडर प्रिपेअर्ड आहे. अँड इट इज व्हेरी नॉर्मल होत आहे. म्हणजे असं फील होणं इज व्हेरी व्हेरी नॉर्मल. कारण दिस इज द टाईम वेर यू अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. तर एवढं लक्षात राहू द्या की डोंट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. कारण आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलं आहे, जे तुम्हाला नाही येते किंवा जे तुम्ही नाही केलं, ते त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा जे केलं आहे, जसं केलं आहे त्याला परफेक्ट करा आणि त्याच्यावर फोकस ठेवा. अँड कीप युअर माइंड सेन, पीसफुल. ठीक आहे. वॉट एव्हर युअर रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, युअर फॅमिली प्रॉब्लेम्स, घरचं काही असेल, अजून बाहेर काही असेल वेगळं, तर मग थोड्या वेळासाठी कीप इट असाइड. बिकॉज हा वेळ परत नाही येणार. आणि ट्रस्ट मी, जस्ट फोकस ऑन कीपिंग युअर माइंड पॉझिटिव्ह. की ओके, एक्झाम आहे, मी नीट माझा 100% देणार आणि जे रिझल्ट येईल दॅट इज गोइंग टू बी गुड इन माय फेवर. ठीक आहे. बिकॉज युअर माइंडसेट इज गोइंग टू वर्क व्हेरी मच फॉर यू. आता स्ट्रॅटेजी वगैरे हे सगळं सांगणे, भरपूर व्हिडिओज आहेत. ठीक आहे. हे सगळं सांगण्याच्या ऐवजी मला असं वाटतं ह्या पॉईंटला की आता स्ट्रॅटेजी अप्लाय करायची किंवा कुठला काय अप्लाय करायचं, ऑब्व्हियसली ज्यांच्या हातात जे आहे ते कराच. की पेपर सॉल्व करणं झालं, नंतर रिव्हिजन प्रॅक्टिस, हे टाईम लावून सॉल्व करणं, जे नोट्स वगैरे त्यांच्या थ्रू एकदा जाणं, प्रत्येक सेक्शनला तुम्हाला माहिती आहे तुमची स्ट्रेंथ काय, कसं, दिस इज ऑल एव्हरीवेअर. हे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं केलं आहे ते कंटिन्यू ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं हे पण आहे की ह्या पिरियडमध्ये असं नको व्हायला की वर्ष 6 महिने 3 महिने जेवढा पण वेळ तुम्ही प्रिपरेशनला दिला, तो वेळ फक्त तिथे घाबरलो, त्या एन्व्हायरमेंटमध्ये घाबरले, भीती वाटली, नाही जमलं, सुचलं नाही, त्यावेळेला आलं नाही, ह्या चुका होऊ नये म्हणून मी एक सांगेन की बसून फक्त तो एन्व्हायरमेंट क्रिएट करा आणि असं समजा की बेस्टच होणार आहे आणि तिथे जाऊन फक्त तुम्ही पेपर जसा येतोय ते द्या. आता हे खूप छोटी टिप्स असतात, ते लक्षात राहणं गरजेचं आहे. आता पेपर आल्यावर युज्युअली काय होतं, तुम्ही एक्झामला जेव्हा जातात तेव्हा तो एन्व्हायरमेंट असतो ना की सगळे बोलताय हे झालं ते झालं, कसं होणार आहे, मग प्रिव्हियस स्लॉटचं कसं झालं, पुढच्या स्लॉटचं कसं होणार आहे, माझं स्लॉटला व्यवस्थित होणार आहे, ह्या दिवशी एवढं. डोंट ॲनलाइज एनिथिंग. ट्रस्ट मी, हे काहीच ॲनलाइज करू नका आणि फक्त ह्याच्यावर लक्ष द्या की मला कसं द्यायचं आहे पेपर. कसाही क्वेश्चन आला, येतोय तर सॉल्व करा, नाही येते. आणि रिमेंबर की CET में ते जे क्वेश्चन असतात त्याला मागे जाऊ देतात की नाही, पुढे जाऊ देतात की नाही. माझ्या वेळेचा मी माझा अनुभव सांगते तुम्हाला की क्वेश्चन्सला यू कॅन मेक इट पर्पल अँड देर इज ऑल्सो ग्रीन इफ यू टिक, आणि रेड जर तुम्ही अटेम्प्ट नाही केलं आहे तर साईडला ग्रीड दिसत असतो. खूपदा ना ते एन्झायटीमध्ये किंवा तिथे बसल्यावर ते भीतीमुळे किंवा त्या गोंधळमुळे विसरून जातो आपण की हे राहिलं आहे, टायमर चालू आहे. कदाचित टायमर आता असेल की नाही मला नाही माहीत, पण लक्षात हे राहू द्या की तुम्ही जे मार्क केलेले आहे ते सगळे ॲटलिस्ट अटेम्प्ट असेल. अटेम्प्ट अँड कीप इट फॉर आन्सरिंग लेटर. ॲटलिस्ट तसं एक ऑप्शन असू शकेल तर दॅट इज बेटर ऑलवेज टू यूज रादर दॅन तुम्ही ते अटेम्प्टच केलं नाही. कारण शेवटी आपण असा विचार करतो की शेवटी अटेम्प्ट करणार, पण शेवटी अटेम्प्ट होत नाही. कधी वेळ पुरत नाही. ठीक आहे. आणि ते शेवटी ठेवण्यासाठी मग ॲक्च्युली समजा एखादा तुक्का लागला असता तर तो मिस होऊन जातो. तर शेवटी ठेवू नका कुठलाही
क्वेश्चन, ठीक आहे, लास्टला राहू देऊ नका. आणि ॲटलिस्ट कीप इट की आय रिकन्सिडर इट, तर पर्पल साईन ठेवा. म्हणजे तुम्हाला वेळ भेटला तर यू विल ओनली क्लिक दोज क्वेश्चन जे पर्पलमध्ये केलेले आहेत. सेकंड, जेव्हा तुम्हाला ब्लँक शीट दिली जाते, मेक शुअर की तुम्ही 2 ब्लँक शीट ऑलरेडी स्वतःकडे घेऊन ठेवा. कीप एक्स्ट्रा, कारण तुम्ही तिथे बसलाय, मग तुम्हाला सॉल्व करता करता असं वाटतंय की अजून लागेल, मग ते तुम्ही मागणार. तसं ते इट इज सोय केलेली असते की देतात ते, बट डोंट रिस्क इट. इफ इट इज पॉसिबल टेक आधीपासूनच एक ब्लँक शीट घ्या आणि मग सॉल्व करा. आणि सगळ्यात आधी म्हणजे मी माझ्या टाईम ही स्ट्रॅटेजी केली होती अँड दिस हेल्प मी अ लॉट. मी काय घेतलेलं, पेपर घेतलेला, त्यावर जसं मला स्क्वेअर्स, क्यूब्स, थोडेफार टेबल्स किंवा थोडेफार फॉर्म्युलेज किंवा जे मी ABCDची सिक्वेन्स असते रिझनिंगमध्ये, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट डिरेक्शन्स वगैरे असतात, हे मी असे छोटे छोटे जेव्हा ते वेळ देतात तुम्हाला ब्लँक शीट दिल्यानंतर तिथे स्क्रीनवर जेव्हा तुम्ही यू हॅव टू एंटर युअर क्रेडेन्शियल्स बिफोर दॅट, थोडासा वेळ असतो, तर त्या वेळात मी हे सगळं केलेलं. लोक म्हणजे मुलं बोलत होती, त्यांचं करत होती, आणि कुणाशीच बोलू नका. डोंट आस्क हाऊ वॉज द पेपर, काय आलेलं, कसं होतं, काही नाही, काहीच नाही. कारण ते उगाच तुम्हाला अजून ते फ्रस्ट्रेट करेल किंवा मे बी अजून डोक्यात बाकीचे विचार असेल, हे झालं माझं, ते नाही झालं, मागच्याला हे आलं, पुढच्याला ते येऊ शकतं. हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला लावायची गरज नाही, लावू पण नका, त्याच्यात पडूच नका, ठीक आहे. तर हे ब्लँक पेपर आणि हे मार्क करायचं, हे 2 खूप जास्त महत्त्वाचे आहेत. छोटे वाटतील आता ऐकायला, बट अप्लाय इट, यू विल गेट टू नो द डिफरन्स. कारण क्वेश्चन समोर आल्यावर यू ऑलरेडी हॅव दॅट टेबल और यू हॅव द प्री रेक्विजिट फॉर टू सॉल्व दॅट क्वेश्चन इझिली अँड क्विकली, ठीक आहे. हे आणि तिसरं म्हणजे बी पीसफुल. थोडे 10 मिनटं मेडिटेट करून जावा. आणि आत्ताचे पण 2-3 दिवस जे पण राहिले आहेत, बी व्हेरी काम, ट्राय टू मेडिटेट, ट्राय टू फोकस, ट्राय टू क्रिएट दॅट एन्व्हायरमेंट इन युअर रूम और वेर एवर यू स्टडी. जेव्हा पण जिथे पण तुम्ही बसत असाल तिथे शांतपणे बसून टायमर लावा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी व्हिडिओ टाकलेले आहे ऑलरेडी, ते जाऊन बघा, ठीक आहे. त्यांना सॉल्व करा सायमल्टेनियसली. टायमर लावून तुमचे अजून काही सोर्सेस असतील जिथून तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर्स वगैरे भेटतील किंवा मे बी सम सॅम्पल सेट्स और एनिथिंग, टाईम लावून सॉल्व करा. जे येतं ते येतं, जे नाही येते तर दॅट्स ओके. जर असेल समथिंग यू कॅन लर्न तर ते लर्न करत राहा, ठीक आहे. आणि ओव्हरऑल बी पॉझिटिव्ह, बी ओके, ठीक आहे. ट्रस्ट मी, यू आर गोइंग टू डू गुड. इट इज गोइंग टू बी व्हेरी फाईन अँड इट इज जस्ट अन एक्झाम. डोंट ओव्हर स्ट्रेस युअर सेल्फ, डोंट गिव्ह टू मच प्रेशर टू युअर सेल्फ, ठीक आहे. आत्तापर्यंत जे पण केलं इट इज गोइंग टू बी व्हेरी फ्रूटफुल अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. गिव्ह वॉट एवर यू हॅव. अँड कमिंग टू your weaknesses, don't focus on it. Keep your strength in and you will do good. चांगलंच होईल, पेपर छान होईल. सगळ्यांना विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फ्रॉम डेप्थ ऑफ माय हार्ट. Yeah, that's it for today. Apply what I said. Thank you very much.